आता नाही येणार, आता मी आले ना, आता नाही येणार तू. हा पुढे जातो, थांबतो सगळं आजूबाजू. आता ते पाईप वगैरे ना आणायचंय. काय नको हो बघा. मग काय हवंय? बघ कसे धावतात बघ कुणाल. वाघ्याशरू बघ कसे धावतात. जा पुढे हो तू. आज सकाळी सकाळी आम्ही निघालो रानात. वाघ्या शेरू. आज कुणाल सुद्धा आलाय बघा. का थांबला, का आलं? दोघ जण सकाळी सकाळी डॅम मध्ये पूर्ण भिजून आले होते. पण आता आले ते बरं झालं ना, सुकले ते वाघ्याशिरू आपले पूर्ण चिखलाने माखले होते. हा आता परत जातील ते रानात. ही वाट मस्त आहे ना इकडनं जायची. ही जी वाट आहे ना रानातली म्हणजे सावकाश सावकाश सावली वगैरे सगळं असं मस्त असं. हा त्याशी भरपूर पाणी होतं. आपण यायचो ना पहिला, त्या साईडला जायचो पलीकडे ना आपण. नाही सुकलं पाणी, त्याशी भरपूर होतं पाणी ना. आता कमी झालं. त्याशी आपण मग मध्ये आलो तेव्हा ना दोघं जण आंघोळ करते वाघ्याशिरू. सुकून गेलं सगळं पाणी उन्हाने. उन्हाचा तडाकाच एवढा आहे ना. तेव्हा दोघं जण गेले ना पलीकडे वाघ्याशिरू. पुन्हा कुणाला जास्त पुढं जाऊ नको. ते दोन जंगली बघा कसे फिरतात. काठीने दाब दाब जमीन दाबत दाबत जाबीन. हा दलदल असेल ना, काय रुत तर काठी रुतली तर नाही जायचं, जास्त रुतत नसली तर जायचं. ते बघा ते बघा असे दोघं जण पोहतात वाघ्याशिरू. वाघ्या बसला ना पाण्यात. घरामध्ये पटापट उड्या मारतो आणि इथे पाण्यात घाबरतो उडी मारायला. पाणी चांगलं आहे काय? ऐकलं काय? बापरे पूर्ण काळे झाले इथं दोघ जण. हा अबुजा पाण्यात कुडी मार, आंघोळ करून घे जा. पुरा काळा झालायस. जा तो बाबा बरोबर जा. आता नाही येणार, आता नाही येणार. आता मी आले ना, आता नाही येणार तू. हा आला आला आला. हा वाघ्याला पाणी हवं. हा अब स्विमिंग कर वाघू. मासे पकडतोय. हा तो कसा बसलाय शांतपणे. घाबरतो पाण्याला तो. धुतलं तरी पण घाणच होणार आहे तो परत. सकाळी सकाळी स्विमिंग चालू आहे.
काका जाऊन त्या चिखलात ना उड्या मारतात त्या मात्यांमध्ये. तो चांगला आहे स्वच्छ, त्याला घेऊन जा बाहेर आता. चल. प्रिया त्याला बोलाव भागायला. चला चला घरी बस झालं, चला बस झालं स्विमिंग, चला चला चला. किती हा आनंद. अरे मस्ती तिथं ऐकणार नाही ते, आता खेळायच्या ह्याच्यात आलेत. चला आता चला, ते परत ते घाण होतीलच घरी जाईपर्यंत. आम्ही आता घरी जायला निघालोय. तुम्ही शेरूकडे बघा, पुढे जातो, थांबतो, सगळं आजूबाजूला तपास करतो आणि मग पुढे जातो. तो वास घेत घेत ना, तो वाघ आपला धावतो. हां तो बघा परत थांबला, तो बघा परत थांबला. म्हणजे सगळं काय त्याला म्हणतात, हुशारीने सगळं तपास करून मगच पुढे जायचं असं. हां परत थांबला. हां त्याच्यामुळेच तो असं करतो ना, जमिनीचा वास घेणार. चला जाऊया आता घरी. बरं वाटलं ना जरा. तर कुणाला पाठवलं घरी आणि आता आम्ही ना अशी पडलेली बघा लाकडं आहेत, थोडीशी जमा करतो. म्हणजे रिकाम्या हाताने कशाला जायचं, लाकडं तरी नेऊया असं. असे पडलेले आहेत कुठं कुठं, सुकी सडसडत आहेत ना एकदम. हे बघा इतकी जमा केली. काय काय बघा अशी वाळवी लागली, सुकी लाकडं आहेत पण वाळवी लागली ना. हा बघा कसा दिवाळ्यावरती बघा फेऱ्या मारतोय. बचा खाली, खाली उतरा, चला खाली उतरा. खाली बसायचं, गुड बॉय बनायचं एकदम. खाली बसा दोघांनी पण. माग्या गुड बॉय बना, गुड बॉय बना, गुड बॉय बनायचं. मागे खाली बसा, गुड बॉय बनायचं. हा गुड बॉय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो रानामध्ये आणि कुणालसुद्धा आला होता आमच्यासोबत. म्हणजे रोजचं बघा तेच तेच रुटीन असेल ना तर कंटाळा येतो. म्हणजे कुणालचं कसं ऑफिस वगैरे सगळं दिवसभर तेच चालू असतं. शनिवार कधी सुट्टी असेल तर किंवा रविवारची एकच दिवसाची सुट्टी असते, त्याच्यामुळे तो पण कंटाळतो कधी कधी. तर आज तो पण आला होता आमच्यासोबत. म्हणजे आमची कशी फेरी असतेच रानामध्ये, एखाद दिवस कधी मध्ये गॅप राहिला तर पण एक फेरी आम्ही मारतो. लाकडं आहेत, शेण आहेत जमा करायला. आणि आता कसं थोडं थोडं काय काय पिकायला लागलं आहे रानामध्ये, म्हणजे करवंद वगैरे. म्हणजे अजून मला असं वाटतं की 8 ते 10 दिवस तरी जातील. आम्ही पण आज गेलो होतो ना रानात, तर बघत होतो काही रतांबे वगैरे पिकलेत का, पण नाही रतांबे वगैरे पिकलेले. कुठे कुठे असे लाल झालेले दिसले, म्हणजे एखाद दोन असे पिकत पिकत चाललेले आहेत. मला वाटतं एक 8 ते 10 दिवसानंतर की नाही सर्व तयार व्हायला की नाही सुरुवात होईल. तरी ते घरी आल्यानंतर पहिला ह्या दोघांना खायला दिलं. त्या दोघांना की नाही खूप अशी भूक लागली होती. म्हणजे इतकी धमाल मस्ती रानामध्ये बघा दोघंजणं करतात, तर भूक तर लागणारच ना. त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्यानंतर मग इथे थोडं पुसून वगैरे घेतलं मी. कारण जरा पण काही पडलं असेल ना जमिनीवरती की लगेच काळ्या मुंग्या वगैरे हजर राहतात. त्यांना कसं काय माहिती काय पडतं काय, कधी कधी या गोष्टीचं मला कौतुक वाटतं की लगेच त्यांना वाद जातो की इथे काहीतरी पडलेलं आहे अन्न. त्याच्यामुळे जरा पण काही सांडलं असेल तर साफसफाई की नाही ठेवावीच लागते. आणि आज झाडांना सुद्धा पाणी घालायचं होतं. म्हणजे ते काम पण आज सगळ्यात मोठं, झाडांना पाणी घालायचं काम. 1 तासाचं काम होतं ते. चला इकडे या. कुणाला गेला बाबा, चला इकडे या. या मागे लागले तर आता ते कुणालच्या बाबांच्या. चला इकडे दोघांनी पण. शेरू ये, नाही जायचं नाही जायचं. आज झाडांना पाणी मारायचं ना, त्याच्यामुळे ते मोटर चालू करायला गेलेत आणि दोघांना चावूर लागले तसे गेले परत बाहेर. झोपले होते दोघं पण खाऊन पिऊन. चल इकडे वाग्या शेरू, बाबा ओरडणार. चला घरात, चला गुड बॉय बनायचं. चला या. कोण पण घरात ना बाहेर पडलं का ह्यांचं चालू होतं. तर कुणालच्या मागे पण असेच. हां चला घरात, चला घरात. नाही जायचं आता, बस झालं. चला ये, चला इकडे या. चला चला या या. तर परवाच्या दिवशी जो व्हिडिओ शेअर केला ना, आमच्याकडे बघा पाहुणे आले होते आणि त्या व्हिडिओच्या खाली एका ताईने कमेंट केलेली की ताई इतके म्हणजे पाहुणे घरामध्ये असून पण सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांचं खाणंपिणं मी तयार केलं होतं. आणि त्या ताईंनी खूप कौतुक केलं होतं माझ्या ह्या गोष्टीचं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर मला ह्या गोष्टीचं विशेष कौतुक वाटलं की त्या ताईंनी किती लक्षपूर्वक ही गोष्ट पाहिली, म्हणजे तो व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि ही गोष्ट नोटीस केली. म्हणजे माझ्या ध्यानी मनी असं काही नव्हतं. जसं माझं बघा नेहमीचं रुटीन आहे ना, त्या पद्धतीनेच मी सगळं केलं होतं आणि सगळं मी तुमच्याशी शेअर केलं होतं. इतकंच होतं की मी तुम्हाला सांगितलं की कितीही घरामध्ये म्हणजे काम असू दे, काही असू दे, घरात पाहुणे येऊ दे, कोणीही येऊ देत, सगळ्यात आधी मी भाग्या शेरू यांचं खाणं पिणं तयार करते. कारण पण तुम्हाला सांगते, कारण ते मुके जीव आहेत. भूक लागली, तहान लागली तर ते कोणाला सांगणार बघा. म्हणजे आपल्याकडे त्याचे केविलवाणी बघत राहतं, आपल्याला कळतं ते. आता इतकी वर्ष झाली मी ह्यांच्यासोबत आहे, आपल्याकडे म्हणजे आपल्याला कसं लगेच ते समजतं त्यांचा चेहरा बघून. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ह्या मुक्या जीवांची सेवा आहे ना, तीच देवाची सेवा आहे. त्याच्यामुळे ह्या मुक्या जीवांची सेवा जी आहे ती अगदी मी मनापासून करते आणि त्यात मला खूप असं समाधान मिळतं. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्या गोष्टीपासून आपल्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्या गोष्टी की नाही करायला पाहिजेच. मग त्याच्यासाठी आपला किती पण त्रास झाला किंवा खूप असं काम पडलं ना तरी पण चालून जाईल. पण शेवटी जेव्हा आपण बघा त्याच्यासाठी ह्या मुक्या जेवणासाठी काही करतो आणि त्याच्यानंतर जे समाधान मिळतं ना, ते समाधान खूप असं महत्त्वाचं असतं. त्यांचा चेहरा बघून आणि म्हणजे आपण त्यांना बघा खाऊ पिऊ घालतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो बघितलात ना, त्याच्यासारखं वेगळं असं काही नाही. त्याच्यामुळे मला की नाही ह्या सगळ्या गोष्टीला मी आधी महत्त्व देते मुक्या जीवांच्या. तर इथे आता बघा आमचं पाणी भरायचं काम चालू होतं. म्हणजे एकीकडे पाणी पण भरायचं, एकीकडे झाडांना पाणी पण घालायचं आणि जे काही पाणी म्हणजे भांडी जी आहेत ती सगळी स्टोअर करून, म्हणजे पाणी कसं एक्स्ट्रा भरून ठेवायचं. आता इतका उन्हाळा आहे तर झाडांना कसं पाणी वगैरे लागतं ना, जितकं शक्य होईल ना तितकं पाणी की नाही मी स्टोअर करून ठेवते. ह्या साईडला एक चप्पल आहे, तिकडे ना. कुणाल तू आंघोळीला झालं ना, कुणाल घामाघूम झाला बघा, पाणी मारून मारून दमायला होतं. आता पुढची झाडं झाली, मागची बाकी आहेत, त्याच्यामुळे ह्या साईडला आता पाईप घेतात. इकडची बाकी आहेत, केळी वगैरे. पक्ष्यांचा आवाज आहे का माकडांचा आवाज येतोय? माकडांचा आवाज आहे ना. माकडं आलेत बघा सकाळी सकाळी, आवाज बघा येते. त्याचा आंबे मी पिकायला लागलेत ना, आता त्यांच्या फेऱ्या चालू झाल्यात. तो गेले दोघं जण, भाग्या शेरू गेल्या धावत. पुन्हा पाईपचं लिहिलंय काय यावरती, बघितलं चेक केलं ना, किती मीटर कितीचा पाईप लागेल ते लिहिलेलं बघितलंच का? ह्याच्यावरती लिहिलेलं असेल बॉक्सवरती बघ ना, आहे का? तेच म्हटलं नाही लिहिलंय. नाही तर ते स्क्रूनी फिटिंग करणार ना, मग ते जाम होणार लहान असेल तरी पण. ते ज्या पाईपात बसेल तरच जाम होईल ना. अच्छा, म्हणजे पूर्ण बसायला पाहिजे. हा पाईप बघ, हे राऊंड आहे ना, हा याच्यात बसला पाहिजे पाईप, मग त्याच्यावरून तो फिट होणार. अच्छा असं आहे. ओ कुणाल इकडे बघ. आली मी. चंगू मंगू, चंगू मंगू चला. घेतली. खूप घाई झाली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता आम्ही निघालोय तरळ्यात जायला. आता ती लाईट बघा बघितली ना, तर ते पाईप वगैरे ना आणायचं आहे. किती दिवस झाले पडलं आहे ते, म्हणजे वेल्डिंग वगैरे करावं लागतं ना, तर ते वेल्डर वगैरे आहेत त्यांच्याशी पण बोलून झालं आहे. तर बघू आता ते पाईप जाऊन घेऊन येतो आणि दुसऱ्या 1-2 वस्तू आणायच्या घरातल्या, म्हणून सकाळी आज निघालो आहे. चला जाऊया. आणि आज आमच्याकडे पाहुणेसुद्धा येणार आहेत. आज येणार आहेत का उद्या? कुणालच्या बाबांचे भाऊ येणार आहेत, म्हणजे लहान दीर येणार आहेत. आता बघूया आज येणार का उद्या येणार काय माहीत नाही. म्हणजे निघालेत मुंबईवरनं यायला, सावडावला जाणार आहेत ते. कुणालच्या म्हणजे मित्र आहेत ना, त्यांच्या घरी जाणार आहेत ते आणि मग इकडे येणार आहेत. पण आत्ता बघा आम्ही तरळ्यात निघालो ना, जर का ते आम्हाला मिळाले वाटेतून येता तर मग संगात येणार आमच्या, नाहीतर मग सावडावला आपल्याला जावं लागलं. असं बघू आता कसं काय होतं ते शेअर करीनच. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आता हे लाईटीचं आधी करायचं आहे. आता किती दिवस झाले ते लाईट पडले ना, आणून ठेवलं ते, म्हटलं लावून घेऊया. कोण आहे त्यांच्याकडे? काम चालू आहे काय? हां काम चालू आहेत. काय करताय काय?
घर बांधताय काय? आम्हाला फुटावं लागतं ना. 1 मिनिट नंतर बोल. हा, घर बांधताय काय? तिकडनं आम्हाला हे केलात ना. नाही बघून आले ना तुम्ही. तुमच्या सहवासात नाही. हे बघ बघून आले. तर घरातून बघा असं बाहेर पडलं ना का कोणी ना कोणी असं ओळखीचं भेटतंच आणि मग गप्पा गोष्टी थोड्याशा होतात. तर ते काका भेटले ना, त्यांच्याशी एक 5 ते 10 मिनटं गप्पा मारल्या आणि मग आम्ही तिथून निघालो. तरळ्यात पोचलो. सगळ्यात पहिला आधी गेलो हार्डवेअरच्या दुकानामध्ये. तिथे जे काही आपल्याला सामान खरेदी करायचं होतं ना, म्हणजे पाईप वगैरे ते म्हणजे बघायचं होतं. आणि बराच वेळ गेला ह्या दुकानामध्ये. जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला या दुकानामध्ये. म्हणजे ते पाईप आहे ना मिळतच नव्हता. तुकडा आपल्याला हवा होता ना, त्याच्यामुळे जरा कठीण जात होतं. त्याच्यामुळे फिरलो मग आम्ही 1-2 दुकानं, पण नाही नव्हता मिळत. आणि शेवटी इथे मिळाला, तो घेतला. आणि कुणालच्या बाबांनी काकांना पण फोन लावला, म्हणजे कुणालच्या काकांना पण फोन लावला. ते मला वाटतं काहीतरी लांजापर्यंत काहीतरी आले होते. म्हणजे त्यांना येईपर्यंत अजून 1 ते 1.5 तास जाणार होता तळ्यामध्ये येईपर्यंत. त्याच्यामुळे मग कुणालचे बाबा म्हणाले की खूप वेळ जाईल, आपण पहिला घरी जाऊया आणि मग पुन्हा मग मी येईन. म्हणजे घरी कसं जेवण पण बाकी होतं ना करायचं. आता म्हणजे ते इकडे येणार ते कन्फर्म नव्हतं, म्हणजे तळ्यामध्ये येणार ते कन्फर्म नव्हतं. सावडावला जाणार होते, ते ह्यांच्या मित्राबरोबर आले होते. पण आता कन्फर्म झालं होतं की ते तळ्यात येणार. त्याच्यामुळे पहिला आम्ही घरी गेलो. जेवण जेवायचं. कुणाला म्हटलं जेवण का, हां दे बाबाला पाणी दे. तर घरी बघा आत्ताच आलो आणि काय काय आणलं ते दाखवते. म्हणजे आपल्याला ज्या वस्तू हव्या होत्या त्या मिळायला घेतल्या. एक पाईप वगैरे आणि स्क्रू, सिमेंट वगैरे जे काय हवं ते सगळं घेतलेल्या वस्तू. आणि आता जेवण करायचं दुपारचं. कुणाला म्हटलं तर बघा आलाय. म्हटलं जेवण काय करू, तर म्हणतो काही नको करू, आज सुट्टी देऊया. म्हटलं कोणाला, मला का, तो नाही म्हणतो पोटाला सुट्टी देऊया असं म्हणतोय. मस्करीचा विषय झाला. जेवण बनवायचं आहे. आत्ता मी काढलेल्या वस्तू तुम्हाला दाखवते. हे बघा, हे दूध आणलंय एकदम 2-3 दिवसात आणलेलं आहे. आणि वाघ्या शेरू यांचं चिकन संपलं होतं. सकाळी थोडंसं होतं ते त्यांना खाऊ घातलं. आता दुपारला अजिबात नव्हतं, त्याच्यामुळे ते आणलेलं आहे. तर चला आता पटकन जेवण करून घेते आणि ह्यांचं चिकन आहे ते बॉईल करायला टाकते भाग्या शेरूचं. चपाती भाजी करू ना कुणाल? चपाती भाजी करू? काय नको? हो बघा, मग काय हवं आहे? सकाळी मॅगी खाल्ली होती, उशीर झाला ना, जायचं होतं, त्याच्यामुळे मॅगी बनवली घाई त्यांनीच बनवलं. आता बघते चपाती भाजी वगैरे काहीतरी बनवते. काय झालं हे बघा, घरी आल्यानंतर माझे चंगू मंगू बघा, बाहेरून आलं ना की त्यांचं असं असतं. आणि शेरू ना त्या बेडच्या खाली आहे आणि माझ्याकडे त्याची नजर आहे. मी किचनमध्ये आहे ना, मग दिसतं त्याला. आणि सारखा एक टक माझ्याकडे बघतोय. काय हवं बेटा? खाऊ नाही आणलं ना आईने? आज खाऊ नाही आणलाय त्यांच्यासाठी, त्याच्यामुळे रागावला का काय? रोज आणतो ना काय नाही काय. काय झालं? झोप येते? झोप येते? गाई येते, गाई येते. आईस्क्रीम खायचा? आईस्क्रीम हवा? आईस्क्रीम पाहिजे? पण सर्दी होते ना मग. कोणाला आईस्क्रीम पाहिजे? अब घाला वाकडा वाकडा होते. तर कान दुखतो ह्याचा आणि आईस्क्रीम नाही खायचा, सर्दी होते बेटा, नाही खायचं आईस्क्रीम. म्हणून मी नाही आणलं. काय दूध आणलं ना, दूध देणार प्यायला तुम्हाला, नंतरला गरम करते मी आता. आईस्क्रीम नाही खायचं बेटा. हां बसला लाडत बसला. काय पाहिजे? का पाहिजे म्हणजे छोनाला? खाऊ खायचं, आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम नाही. आपल्या वाघ्या आईस्क्रीमसाठी खूप हावरा आहे. असं बाकी जेवण पटापट संपवणार नाही, पण आईस्क्रीम आहे ना पटपट संपवणार. बाबू कान दुखतो ना तुझा? कान दुखतो ना त्याचा, हा उजवा कान दुखतोय. हो सर्दी झाली त्याला. आता जरा बरं आहे, 2 दिवस जरा औषध घातलं म्हणून, नाहीतर 2 दिवस खूप हैराण झाला होता. दूध गरम करते. हां दूध देते प्यायला. तर दूध गरम करूया चल. बाहेरून आल्यानंतर त्यांना खाऊ पाहिजे. गेला बेडरूममध्ये त्याच्या, हां बाथरूमचा बेडरूम. तर इथे सगळ्यात आधी मी आहे ना दूध गरम करत ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांचं चिकन की नाही बॉईल करायचं होतं. आणि शेरूचं वाघ्याचं सांगते, म्हणजे जास्त करून शेरूचं सांगते. तो एक टक सारखा माझ्याकडे बघत होता. म्हणजे त्याच्या नजरेमध्ये मला कळलं होतं की आई तू खाऊ नाही आणलास बोला असं सगळं. त्याच्यामुळे मला खूप असं वाईट वाटलं. तर म्हटलं चला पटकन म्हटलं दूध गरम करते आणि दूध त्यांना म्हटलं देते प्यायला दुपारच्या वेळेस. कारण आता हे गरमी आहे ना, जास्त असं कसं जेवायला वगैरे मागत नाही. तर दूध गरम केलं. इथे त्यांचा कुकर बघा ठेवलेला आहे. चिकन वगैरे धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी पीठ मळून घेतलं. आणि मग ही भाजी पटकन ना कांदा आणि टोमॅटो वगैरे टाकून ना ही मसूरची भाजी झटपट बनवली. कारण ना उशीर झाला होता, 12:30 पावणे काय ना होऊन गेला होता. बापरे
तर जेवण बघा सगळं करून झालेलं आहे. आता मी हे थोडंसं किचन आहे ना ते आवरते. कुणालचे बाबा तळ्यात गेलेत परत, ते अजून काय आलेले नाहीयेत, येतील थोड्या वेळाने. आणि मग ते आल्यानंतर ह्या सर्वांना जेवायला वाटते. मी काय जेवणार नाहीये कारण पाणी पिऊन पिऊन पोट भरलेलं आहे. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.